आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना, काँग्रेस, आम आदमी पार्टी, बहुजन विकास पार्टी, त्याच्यानंतर माननीय आंबेडकरजी, समाजवादी पार्टी, अखिलेश यादव या सगळ्यांनी जी मदत केलेली आणि सहकार्याची भूमिका आहे याच्यात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि पूर्ण ताकदीने आम्ही या इलेक्शनमध्ये कामाला लागलेलो आहोत। खरं तर या भागात आले आणि शशिकांतजींचं भाषण ऐकून अण्णासाहेब पाटील आणि शिवराय पाटील यांची आठवण आल्याशिवाय काम पूर्ण होणार नाही किंवा कार्यक्रम पूर्ण होणार नाही। कारण या संपूर्ण भागामध्ये माथाडी कामगार यांचं योगदान, याचं काम या उभ्या महाराष्ट्राने फार जवळून पाहिलेलं आहे। आदरणीय पवार साहेब आणि अण्णासाहेब पाटलांचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आणि कुटुंबात अनेक वर्ष एकत्र काम केले आणि माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी जेव्हा जेव्हा आदरणीय पवार साहेब सत्तेमध्ये राहिले, मग माथाडी कामगारांच्या मुलांचे शिक्षण असेल, त्यांची घरं असतील, यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण भागात मोठं काम आपण सगळ्यांनी उभं केलं। हे गेल्या 25-30 वर्षात आपण सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे। आज संग्रामदादा, बोरवेल्ला, मुळशी या संपूर्ण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खांद्याला खांदा लावून आणि शिवसेनेचे आपले तात्या, ही सगळी टीम अतिशय उत्तम काम हे भोरमध्ये करते आणि मी जाहीरपणे या पीठावरनं माननीय अनंतराव थोपटे साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की थोपटे साहेबांनी मी जेव्हा भेटायला गेले तेव्हा त्यांनी शब्द दिला होता की या इलेक्शनमध्ये ते पूर्ण ताकदीने काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपला सगळं जी आघाडी आहे त्याला पूर्ण ताकदीने सहकार्य करेल आणि ते आम्हाला सगळ्यांनाच काम करताना दिसते। भोरच्या सभेचा उल्लेख झाला, एक अतिशय सुंदर अशी सभा, मला वाटतं संग्रामदादा फार वर्षात एवढी मोठी सभा खरं तर भोरला झाली आणि मी सगळ्या माझ्या शिवसेने, राजन भाऊ आपण आला नव्हता त्या सभेला पण संजय राऊत साहेब आले होते आणि मला वाटतं त्या दिवशी सगळ्यात जास्ती टाळ्या नेहमीप्रमाणे त्यांच्याच भाषणाला झाल्या। ते खूप वर्षांनी त्या भागात आले आणि त्यांची ती बोलायची जी एक वेगळी शैली आहे त्यांनी सगळ्या भोरवाल्यांची मनं त्या दिवशी जिंकली। त्यामुळे खूप सुंदर अशी सभा त्या दिवशी झाली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज फार ताकदीने बारामती लोकसभा मतदारसंघ, शिरूर असेल, मावळ असेल, सगळ्या त्या भागामध्ये अतिशय चांगलं काम चाललेलं आहे। लोक आम्हाला विचारतात तुम्ही किती सीट लढणार, मला सगळ्यांनाच सांगायचं आहे की आम्ही सगळे 48च्या 48 सीट सगळ्या आम्ही लढतोय। इथे कुठला पक्ष नाही, महाविकास आघाडी म्हणून सगळे आम्ही काम करतोय। कालच केजरीवाल साहेबांना जी अटक झाली त्याच्या विरोधात एक मोठं आंदोलन आम्ही उभं केलं आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की या ट्रिपल इंजिन जे खोक्याचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, त्या सरकारने आपल्या सगळ्यांची विजेचं बिल वाढवायचं पाप हे त्यांनी केलेलं आहे। आता उन्हाळा आहे, उन्हाळा चालू असताना वीज जास्त लागते। आज आपल्या संपूर्ण भागामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे, पण ना वीज, ना पाणी, ना महागाई, ना भ्रष्टाचार, ना बेरोजगारी, ह्याच्यावर एक शब्द कोणी बोलत नाही। फक्त पक्षफोड, रोज कुणाला तरी धमकी दे, कुणाचा तरी कॉन्ट्रॅक्ट करून घे। खरं तर राजन भाऊ आम्हाला नाही सवय आमच्या मतदारसंघात असली, आमचा सुसंस्कृत मतदारसंघ, ज्याला जो पाहिजे त्या भागात तो मतदान करायचा। पण गेल्या महिन्याभरात आमच्याकडे सगळ्यांनाच फोन येत आहेत, आधी धमकीचे होते, मग कधी प्लीजचे येतात, भाषा बदलत राहते, समोरचा माणूस कोण आहे त्याच्यावरनं। पण जास्तीत जास्त लोकांना कसं धमकी देऊन नाहीतर कॉन्ट्रॅक्ट बंद करून असे त्याचे बरेच उद्योग आमच्याकडे चाललेले आहेत। पण माझा विश्वास आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ हा आदरणीय पवार साहेबांचा स्वाभिमानी मतदारसंघ आहे। आम्ही कुणाच्या धमकीला कधी घाबरलो नाही आणि घाबरणारी नाही। आणि मी आणि राजन भाऊ तर दिल्लीलाच लढत असतो अखंड, आम्ही एकत्र सगळे
बरीच गडबड लोकांनी केली, पण आम्ही खरंच घाबरत नाही कोणाला, कारण का ज्याला कर नाही त्याला डर कसला. त्यामुळे आम्ही काही घाबरत नाही आणि आम्ही वैयक्तिक आमचा त्यांचा काही विरोध नाही. पण तुम्ही जर महाराष्ट्राच्या वर घात करणार असाल तर मग ही लढाई मोठी. आमच्याकडून पक्ष नेला, चिन्ह नेलं, उद्धवजींचं पण तेच केलं. पण उद्धवजी पण थांबले नाही आणि आदरणीय पवार साहेबही थांबले नाही. लोकांना वाटले असेल की आम्ही भावना दाखवू, आम्ही रडत बसू. आमच्या आजी शारदाबाई पवार यांनी आम्हाला रडायला नाही शिकवलं, आम्हाला लढायला शिकवलं. आणि त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही आमच्या आजींचा आदर्श ठेवून, बाळासाहेबांचा आदर्श ठेवून, काँग्रेसच्यावरही प्रचंड संग्राम दादा आता अन्याय चाललेला आहे. आता मला माहिती पण नव्हतं की कुठल्या पक्षाला एवढी मोठी इन्कम टॅक्सची नोटीस जाऊ शकते. काँग्रेस पक्षाला 1800 कोटी रुपये, 1800, ऐकून घ्या तुम्ही, 1800 कोटी रुपयाची नोटीस काँग्रेस पक्षाला टाकली आणि त्यांचे सगळे अकाउंट्स फ्रीज केले. आता मला सांगा, अशा वेळेस झेंडे साहेब तुम्ही प्रशासनात इतके वर्ष काम केलंय, असं कधी झालेलं ऐकलंय का? कधीच नाही. कधीच सुडाचं राजकारण महाराष्ट्रात कधी झालंय नाही. किती मोठा विरोधक, म्हणजे याचं सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे आदरणीय पवार साहेब आणि बाळासाहेबांची मैत्री. ते दोघांनी जेवढी एकामेकावर टीका केली असेल तेव्हा कोणीच केली नसेल. पण राजकारणाच्या वेळेस राजकारण, पण नात्याच्या वेळेस नाती. आजच एक पत्र आलंय राजन भाऊ मला तात्या, तुम्ही पाहिलंय का नाही माहिती नाही. बाळासाहेबांनी आदरणीय पवार साहेब जेव्हा आजारी होते तेव्हा लिहिलेलं पत्र आहे. आणि त्यांनी, बाळासाहेबांनी त्यांना लिहिलंय की आपले कितीही मतभेद अनेक गोष्टींवर असतील, पण ह्या महाराष्ट्राला पवार साहेबांची तुमची गरज आहे आणि तुम्ही ही लढाई लढलीच पाहिजे आणि तुम्ही नक्की लवकर बरे व्हाल. आणि पत्र काहीतरी एक 10-20 वर्षापूर्वीच आहे. आणि आदरणीय पवार साहेब तुमच्या आशीर्वादाने बरे आहेत आणि आज त्यांचं वय किती असलं तरी महाराष्ट्रासाठी आज ते पूर्ण ताकदीने लढतात, त्याचा मला अभिमान वाटतो. आणि ही परिस्थिती असताना तुम्ही बघताय की आमचे विरोधक बारामतीला येतात. बारामतीला येऊन काय भाषण करतात की आम्हाला आदरणीय पवार साहेबांना संपवायचंय, हेच आमचं लक्ष आहे. मग विकासाचं काय झालं? विकास रस्त्यातच उतरला. मला वाटतं ते ग्रस्त पुण्यावरनं बारामतीला येत होते, रस्त्यात गाडीतून तो विकास उतरला वाटतं. पण गाडीत कोण बसलं तर महागाई बसली, भ्रष्टाचार बसला आणि बेरोजगारी बसली आणि अन्याय, सातत्याने लोकांवर अन्याय होतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझ्यावर खरं तर अशोक चव्हाण फार नाराज आहेत आजकाल. खरं तर मी अशोकरावांवर कधीच टीका करत नाही, कारण का आमच्या अतिशय चांगले कौटुंबिक संबंध आहेत. त्यांचा काहीतरी माझ्याबद्दल गैरसमज झालाय, कारण का मी जेव्हा प्रश्न विचारते तेव्हा अशोकरावांचं नाव घेते, पण मी तो प्रश्न अशोकरावांना विचारत नाही. कारण का मागच्या वेळेस जेव्हा निर्मला सीतारामनजी पार्लमेंटमध्ये अशोक चव्हाणांच्या विरोधात बोलल्या होत्या तेव्हा सगळ्यात जास्त अशोकरावांची बाजू कोणी घेतली होती तर ती मी घेतली होती. कारण का त्या म्हणत होत्या, आता आदर्श आई, आदर्श वडील, आदर्श शिक्षक माहिती होतं, पण आदर्श घोटाळा मला माहिती नव्हता. पहिल्यांदाच ऐकलं की आता घोटाळ्यात पण आदर्श असू शकतो. आणि त्या आल्या, निर्मलाताई पार्लमेंटमध्ये आल्या आणि म्हणल्या आदर्श घोटाळा, त्याची चौकशी झाली पाहिजे. म्हणलं कसला आदर्श घोटाळा? आणि त्या, हे माझे शब्द नाही आहेत, निर्मला सीतारामनचे पार्लमेंटमध्ये निर्मलाताईंचे शब्द आहेत की ह्या देशात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कोणी केला तर तो काँग्रेस पक्षाच्या अशोक चव्हाणांनी केला. हे मी म्हणत नाहीये, निर्मला सीतारामनजी म्हटले. आणि हा आरोप केजरीवालजींवर पण केला. त्याच्यामुळे मला समजत नाहीये की त्यांच्याच डिपार्टमेंटनी 2 आरोप केले, एक केजरीवाल साहेबांवर केला आणि अशोकरावांवर केला. अशोकराव निर्मला त्यांच्या पक्षात आज आहेत आणि केजरीवालजी जेलमध्ये. जर दोघांनीही भ्रष्टाचार केला, हा आरोप मी नाही करत आहे, निर्मलाजी करतायत. टीव्ही वाल्यांना मला विनम्र विनंती करायची, अर्ध भाषण दाखवू नका, पूर्ण भाषण दाखवा. आरोप मी करत नाहीये, निर्मलाताईंनी केलेला. त्यामुळे निर्मलाताईंनी आरोप भ्रष्टाचाराचे 2 लोकांवर केले. मग मला एकच प्रश्न पडलाय की एक गुन्हा जर केला तर 2 लोकांना वेगळा तुम्ही शिक्षा देणार, एकाला तुम्ही पक्षात घेऊन. मी तर 5 वर्ष खासदार होणार आहे, ते आता 6 वर्ष खासदार अशोक चव्हाण झाले आणि काही न करता. आता मला हा सांगा, हा न्याय आहे का अन्याय? मग केजरीवाल साहेबांनी पण जायचं पाहिजे होतं का? तर कदाचित जेलमध्ये गेले ना.
किंवा अशोकराव जर राहिले तर त्यांचं काय झालं असतं, हाही मनात प्रश्न येतो. मला भारतीय जनता पक्षाच्या निर्मलाताईंना विचारायचं आहे की निर्मलाताई नक्की काय आम्हाला समजून सांगा. कारण का भ्रष्टाचार मुक्त भारत करेंगे हे निर्मलाताईंचे शब्द पार्लमेंटमध्ये ऐकले. आणि निर्मलाताई परवा एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणल्या की आमच्या पक्षामध्ये ना आम्ही सगळ्यांना इन्कमिंग फ्री आहे. तर त्या महिलेचं मी कौतुक केलं पाहिजे. त्या महिलेनी त्यांना विचारलं की ईडी वाले पण तुम्ही घेणार. ते म्हणले हो, कुणाचा केस बीस असेल तर ईडी सीबीआय काही नाही, आमचा पक्ष वाढला पाहिजे. तुम्ही काही उद्या करा, म्हणजे उद्या खून केला, ड्रग्ज मध्ये काम केलं तरी भारतीय जनता पक्षात घेणार असं मी म्हणत नाहीये, ही निर्मलाजी म्हणते. मग तुम्हाला खाऊंगा ना खाने दूंगाचं काय पुढे झालं. या देशात भ्रष्टाचार वाढलाय का, तर वाढलाय. या देशात बेरोजगारी वाढली आहे, वाढली आहे. आज IIT पवई आपल्यापासून इथून अर्ध्या तासावर आहे. या देशातल्या प्रत्येक आईचं स्वप्न आहे मुलगा इंजिनियर झाला तर त्याला IIT मध्ये ऍडमिशन मिळावी, त्याचं आयुष्याचं सार्थक होतं. पण या वर्षी IIT मुंबई पवई मध्ये 35% मुलांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. हे मी म्हणत नाहीये, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचा डेटा सांगतो. मग बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि आरक्षणाबद्दल शशिकांतजी आपण बोलला. आरक्षणाबद्दल तुम्ही राजन भाऊंना विचारा. भारताच्या पार्लमेंट मध्ये मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजासाठी डेटा काढून बघा. सगळ्यात जास्त कोणी बोललं असेल तर सुप्रिया सुळे बोललेली डेटा माहिती काढून. अहो, बारामतीत येऊन 10 वर्षापूर्वी म्हणले होते की धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही आरक्षण देऊ. काय झालं होतं त्या धनगर समाजाच्या आरक्षणाचं, मराठा समाजाच्या आरक्षणाचं पुढे काय झालं. आज पोलीस भरतीसाठी मुलं, गाव वाडी वस्तीतली आपली कष्ट करणारी मुलं, त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही म्हणून ते पोलीस भरतीसाठी ऍप्लिकेशन करू शकत नाही. कुठेही बघा, भोरमध्ये तीच परिस्थिती, इंदापूर, दौंड, बारामती सगळीकडे तीच परिस्थिती. काल मला बारामतीत एक मुलगा भेटला होता की तहसीलदाराला ताई फोन करा. म्हणले अरे बाबा मी कसं करणार, माझी आता उमेदवारी जाहीर झाली आहे. पण तो म्हणला काहीतरी मला मदत करा. मी तहसीलदाराकडे गेलो, मला कास्ट सर्टिफिकेट मिळत नाहीये, ताई माझी नोकरी आहे. त्याला मुलाला आई वडील गरीब आहेत, कष्ट करणारे, त्यांनी काय करावं मला सांग. कुणाचं पाप आहे ज्यांच्यासाठी तुम्ही म्हणता तुमचं सरकार आहे. एवढी मोठी मेगा भरती, पोलिसांची भरती झाली का, नाही झाली. तलाट्यांची भरती झाली, त्याच्यात भ्रष्टाचार झाला आहे मी म्हणत नाही, हे सगळे चॅनलवाले म्हणतात भरती कॅन्सल झाली. आज पारदर्शक कारभार आहे या सरकारचा. कशासाठी यांना मतदान करायचं मला सांगा. काय आपल्या पदरात पडलंय. आपण वाशीत बसलेलो, ही वाशी कुणाच्या काळात स्थापन झाली हो, कुणाला माहिती आहे. ही ट्विन सिटी आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होताना हा सगळा उपक्रम की मुंबईवरचा लोड कमी करावा म्हणून ही स्थापना झाली. आणि त्यानंतर इथे काम झालं, नाईक साहेबांचा उल्लेख झाला. जे आपल्या बरोबर होते ना, मी त्यांच्यावर कधी टीका करत नाही, एवढ्यासाठीच की कधीतरी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. ते कदाचित विसरले असतील, पण माझ्या आईने माझ्यावर असे संस्कार केलेत की आपल्या आयुष्यात एवढं जरी कोणी आपल्यासाठी केलं असेल ते आयुष्यभर सुप्रिया लक्षात ठेव. ते कसे वागतात आपण नाही कंट्रोल करू शकत, आपण कसे वागू शकतो हे आपण कंट्रोल करू शकतो. त्याच्यामुळे त्यांच्या भानगडीत पडू नका. त्यांना आपल्या शुभेच्छा. मगाशी आवाज साहेब पण माझ्यावर तुटून पडले, पण मी त्यांना एक गोष्ट सांगते कि रिश्ते तोड़ना बहुत आसान है, रिश्ते निभाना उसके लिए ताकत लगती है. आणि गोष्ट खरी आहे, अनेक गोष्टी मलाही माहिती आहेत आणि राजन भाऊंना पण माहिती आहे, पण आमचं दोघांचं पोट खूप मोठं आहे. ते सगळे बोलतात म्हणून आम्ही बोलायची काही गरज नाही. आणि मी पण म्हणणार नाही की मी काय पुस्तक लिहिणार आहे का काय, कधीच नाही. जे पोटात आहे ते ओठात कधीच येणार नाही. हे माझे संस्कार आहेत. कारण का रिश्ते जोडना मैं जानती हूँ, तोडना मुझे नहीं सिखाया. ठीक आहे, आता जे आपल्या वाटेने गेले त्यांच्या शुभेच्छा आहे. प्रत्येकाची काय कारण असतील आपल्याला काय माहिती, त्याच्यामुळे जे गेले त्यांना शुभेच्छा आहे. पण एक तुम्हाला सांगते की आमच्या आईवडिलांनी आम्हाला शिक्षण दिलं, ते काय उगाच दिलं नाही. मेंदू चालतो, हात पाय सगळं चालतं. नवीन उमेदीने उभं करू आणि होतं त्याच्यापेक्षा आणखी चांगलं पारदर्शक काम उभं करून महाराष्ट्राचं नाव दिल्लीत रोशन करू. नाहीतरी आपला नंबर बरा आहे तिथे. तिथे माझा सगळा सोयरा बसत नाही मार्क द्यायला.
तिथे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत, पण तिथे पार्लमेंटमध्ये गेले 8 वर्ष सातत्याने तुमच्या या लेखीचा नंबर देशात पहिला येतो. हे मी म्हणत नाहीये, भारतीय जनता पक्ष म्हणतो. आणि माझ्यावर फालतू आरोप नाही करत. भारतीय जनता पक्षच मान्य करतं की सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी है. ते पण म्हणतात. काय कौतुकाची गोष्ट नाही, इमानदार असलंच पाहिजे. नका टाळ्या वाजवू. लोक म्हणतात मी कधी खोटं बोलत नाही. अरे खोटं बोलायचंच नसतं, इमानदार असलंच पाहिजे. राजकारणात आलाय ना, मग राजकारणात या गोष्टी करायच्याच असतात. त्यामुळे काय त्याच्यात नवीन आहे. पण एक गोष्ट मी सांगते, बोरवेल्ला, मुळशी, पुरंदर या संपूर्ण भागातले आज इथे लोक आहेत. आपल्या भागात संग्रामदादाही आमदार आहेत, संजय जगतापही आमदार आहेत. त्या दोघांच्याही सहकार्याने उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीमध्ये संपूर्ण मतदारसंघात अतिशय उत्तम काम आणि चांगला विकास झालेला आहे. आणि तुम्ही गावी जात असाल, तिथे बघत असाल जलजीवन मिशन अतिशय उत्तम. मला लोक विचारतात की तुमच्या मतदारसंघात सगळ्यात चांगलं झालेलं काम कुठलं. मी अभिमानाने सांगते की जल जीवन मिशन 50% केंद्र सरकार, 50% महाराष्ट्र सरकार. आणि त्या काळात आपलं सरकार होतं, उद्धवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या गाव, वाडी, वस्तीवर 50% आपण नियोजन करून पैसे टाकले. तेव्हाच केंद्र सरकारने मॅच केले आणि आपल्याकडे पाण्याची कामं झाली. शाळा, कॉलेज सगळं झालं आपल्या काळात. तुम्ही हिशोब करून सांगा. तुम्ही सगळे तो करण जोहरचा शो बघता का? कॉफी विथ करण बघता का? बघतात. सगळ्या महिला तर बघतातच. त्याच्यात एक रॅपिड फायरचं असतं. रॅपिड फायर म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारणार, त्याची उत्तरं तुम्ही द्या. एका बाजूला काँग्रेसचा आणि आपल्या सगळ्यांचा विचार, महाविकास आघाडीचा समजूया पुरा मिळून, आणि अर्धा विचार करूया आपण भारतीय जनता पक्ष. आता सांगा, आपल्या भागात वीज कोणी आणली? काँग्रेस. शाळा कोणी काढल्या? काँग्रेस. कॉलेजेस कोणी काढली? हॉस्पिटल कोणी काढली? MIDC कोणी काढल्या? मोबाईल कोणी आणला? व्हॉट्सअप कोणाच्या काळात आला? मग रोटी, कपडा और मकान, गटर, मीटर, वॉटर सगळं जर काँग्रेसनी केलं, मग यांनी काय केलं 10 वर्षामध्ये? विकलंय. आपलं फॉक्सकॉनचं युनिट इथून तासाभरावर आलं असतं. 2 लाख नोकऱ्या फॉक्सकॉनच्या होत्या. आपल्या हक्काच्या नोकऱ्या इथे गेल्या. हाच तर बदल त्यांच्यात आणि आपल्या. ते ज्या लोक मतदारसंघात आम्ही सगळे काम करतो, मुळशीमध्ये हिंजवडी आली. आज 6 लाख लोक हिंजवडीमध्ये काम करतात. ते आदरणीय पवार साहेबांचं स्वप्न आज पुरवतं. जेव्हा आम्ही हिंजवडीला फेज 1, 2, 3 मध्ये जातो, गजबज असते. लोक म्हणतात फार ट्रॅफिक, फार कामं. कधी कधी मला वाटतं थोडासा ट्रॅफिक बरा आहे, याचा अर्थ बहुत चल रहा है. त्यामुळे थोडीशी गैरसोय होते. नवीन रस्ते संग्रामदादा आणि मी करतोय तिथे. संग्रामदादांचं खूप बारीक लक्ष त्या रस्त्यांवर असतं. ते माझे सहकारी महादेव कोंडरे तिथे सगळा फॉलोअप करतात. त्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आम्ही सर्वांगीण विकास कसा होऊ दे हे करतोय. पण त्याचबरोबर मला एक तुम्हाला जबाबदारीने सांगायचंय की असं समजू नका की त्यांचंच सरकार येणार आहे. कुछ भी हो सकता है. महाराष्ट्रामध्ये एवढी आदळ आपट चालली आहे. तुम्ही मला छोडकाच विचार करून सांगा, 40 सीट तामिळनाडूमध्ये, त्यांना माहिती एकही सीट आपल्या पदरात पडणार नाही. एका दिवसात 40च्या 40 सीट मतदान आहे. UP मध्ये 80 सीट आहेत, एकाच दिवशी मतदान आहे. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये 48 सीट आहेत, 5 फेजेस मध्ये इलेक्शन आहे. 5. याचा अर्थ काहीतरी अडचण आहे ना. जिथे दाल गल रही है और नहीं गल रही है, वहां वो एक दिन में सब खत्म कर. पण महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रत्येक सीटला आपली लढाई आहे. आणि महाविकास आघाडीच्या 48च्या 48 सीट आपण पूर्ण ताकदीने लढतोय. त्याच्यामुळे कोणीही असं समजू नये की त्यांना जे आधी वाटत होतं की फार सोपं आहे, एवढं सोपं राहिलेलं. बारामतीत बघा ना, केवढी आदळ आपट चालली आहे. याला धर, त्याला धर, त्याला धर, त्याला धर. आणि सगळी माझ्या विरोधात एक झाले. सगळे पुरुष माझ्या विरोधात एक झाले. ईस्ट इंडिया कंपनी, ईस्ट इंडिया कंपनीत झाले ना, सगळी माझ्या विरोधात एक झाली. आणि मी एकटी त्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढते. कारण का मी एक स्वाभिमानी मुलगी आहे. मोडेन पण वाकणार. किती पुरुष सगळे एकत्र येऊ दे, माझा विरोध करू दे,
काही प्रॉब्लेम आपल्या सगळ्या इथून पण येत आहेत तिकडे, त्याचं मनोमिलन वर, त्याचं मनोमिलन कर, इथून यावं लागतंय. स्थानिक नेत्यांचं काय जमत नाही तिकडे, इथून एकेकाला हेलिकॉप्टरने यावं लागतंय की अरे बाबा ह्याचं जमव, त्याचं जमव, त्याचं जमव. खरा काय करायचंय ते. माझं एवढंच म्हणणं आहे की जेव्हा हेलिकॉप्टरने आला सगळे एवढे मोठे नेते, तेव्हा जरा कांद्याच्या भावाबद्दल बोलला असता तर आम्हाला आनंद झाला असता. आरक्षणाबद्दल बोलला असता तर आम्हाला आनंद झाला असता. पाण्याची दुष्काळी परिस्थितीबद्दल बोलला असता तर आम्हाला आनंद झाला असता. पण त्यांना काही करायचं नाही. त्यांना फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येऊन आदरणीय पवार साहेबांना संपवायचा आहे, हा एकच कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. आणि तो पूर्ण ताकदीने, स्वाभिमानाने आणि सत्याच्या बाजूने आपल्याला हाणून पाडायचा आहे. हा आपल्याला आजचा कार्यक्रम आहे. त्यामुळे माझा विश्वास आहे आता अर्ध्यांची मतं इथे असतील, अर्ध्यांची तिथे असतील. आता कुणाची मतं कुठे आहेत वगैरे त्याचं नियोजन 100%. आता झेंडे साहेब म्हणतात सगळ्यांनी आता 1 महिन्याची सुट्टी टाकून या, तर 1 महिना जरा जादा हो राहील. हा कधीतरी सगळ्यांच्या सोयीने आपण जरूर तिथे यावे. आपण आज सगळ्याच व्यासपीठावरली सगळेच मोठे नेते आज सगळ्या गावांवरनं, आज पुरंदर, इंदापूर, या आपलं भोर, वेल्ला, मुळशी, हवेली आणि पुरंदरवरून आवर्जून या सभेसाठी उपस्थित राहिले. याबद्दल मी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आपण तुतारी वाजला माणूस जे आपलं नवीन चिन्ह. आता तुम्ही बघा, माझं लक्ष असतं स्टेजवर, आता मी बघते किती लोकांनी हातात घड्याळ घातलं. कमी आणि कमी लोक घड्याळ घालायला लागलेत. कारण याचं कारण असं की घड्याळ आता लागतच नाही, मोबाईल मध्येच वेळ कळते. त्याच्यामुळे खर्च कशाला वाढवायचा, एवढी महागाई झाली. आता ज्या 2 in 1 गोष्टी होतील त्या 2 in 1 करा. आणि मला आधी दुःख झालं की अरे आपलं पक्ष गेलं, आपलं चिन्ह गेलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या पांडुरंगाची इच्छा होती की मला एक चांगलं चिन्ह द्यावं. तर चिन्ह काय मिळालं आपल्याला, तुतारी वाजवणारा माणूस. आता तुम्ही बघा, तुतारी कधी वाजते, लग्न कार्य तुतारी वाजते, नवीन शुभ कार्य, नवीन व्यवसाय तुतारी वाजते, जेव्हा काही नवीन मंदिराचा काही नवीन पूजा पाठ असते तिथे पण तुतारीच वाजते. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे जे आपलं चिन्ह आहे त्याच्या शेजारचं बटन दाबून 7 मेला आपण पुन्हा या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या, एवढीच विनम्र विनंती करायला मिळाली. पुन्हा एकदा सगळ्या संयोजकांचे मनपूर्वक आभार मानून आपली जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आकाश. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.